नमस्कार, मी स्मिता. माझ्या आनंदघन या YouTube चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. या आपल्या कथावाचक चॅनलमध्ये आज आपण साद देती हिमशिखरे हे कैलासवासी G.K. प्रधान यांच्या टुवर्ड्स द सिल्वर क्रेस्ट ऑफ हिमालय या कादंबरीचा केलेला अनुवाद याचं आपण क्रमशः वाचन करणार आहोत. तर चला मंडळी, सुरू करूयात. साद देती हिमशिखरे. भाग 3. उठलो तर धसक्यानेच. पहाटेचे 5 वाजले होते आणि गजर चालू होता. मला इतके बरे वाटत होते आणि हुशारीही वाटत होती की त्यावरूनच वाटले मला शांत झोप लागली असावी. चहा घेतला आणि स्टेशनवर जाण्याकरिता वसतिगृह सोडले. सकाळच्या रामप्रहरात गावापासून दूर असलेल्या आमच्या कॉलेजजवळ स्टेशनला जायला वाहने मिळणे सोपे नव्हते. शिवाय लांबवर पायी फिरायला मला नेहमीच आवडते. वेळही होता बराच. स्टेशनावर कळले गाडीला चांगला 40 मिनिटे उशीर होणार आहे. म्हणून नुकताच आलेला ताजा टाइम्स ऑफ इंडियाचा अंक घेण्यासाठी स्टॉलवर गेलो. वर्तमानपत्राचे पैसे देत असताना स्टॉलवरच्या एका पुस्तकाकडे माझे लक्ष वेधले. मिस्टिक्स ऑफ इंडिया, भारतातील गूढवादी संत. वस्तुतः असे पुस्तक विकत घेण्याची मला कधीच इच्छा झाली नसती, कारण माझा तो विषयच नाही. मला त्यात तथ्य वाटत नाही. तरीही का आणि कसे न कळे मी त्या पुस्तकाची किंमत विचारली आणि पुस्तक विकत घेतलेही. पुस्तक आणि वर्तमानपत्र घेऊन मी माझा मोर्चा वेटिंग रूम कडे वळवला. माझ्याशिवाय कोणीच त्या जागेत नव्हते. पुण्यावरून इतक्या लवकर कुठलीही गाडी सुटलत नसल्याने जी वेटिंग रूम नेहमी भरलेली असते ती त्यावेळी अगदी मोकळी होती. भल्या मोठ्या वर्तुळाकार मेजावर मी वर्तमानपत्र पसरली व खुर्ची सरसावून बातम्या पाहू लागलो. वर्तमानपत्र वाचून संपले म्हणून नीट घडी करून ठेवले व पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करणार तो वेटिंग रूमच्या दरवाज्यात कुणीसे उभे असलेले दिसले. गोखल्यांचा ड्रायव्हर हरी माझ्याकडे पाहून हसत होता. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मला वाटलंच होतं तुम्ही याल म्हणून. मालकांनी पाठवले गाडी घेऊन तुमच्या वडिलांना आणायला, म्हणून मी आलो आहे स्टेशनावर. श्री गोखले हे माझ्या वडिलांचे बालमित्र, पुण्यातील प्रसिद्ध वकील. खोऱ्याने पैसे ओढतात अशी त्यांची वकिली धंद्यातील प्रसिद्धी. माझे वडील आणि हे एकाच कॉलेजचे विद्यार्थी. पदवीधरही बरोबरच झाले. फार कशाला, धंदा दोघांचा एकच असल्याने एकत्रितपणे काही दिवस वकिलीही केली दोघांनी. विशिष्ट मुकादम्यांपासून आम्ही लहानपणापासून त्यांना गोखले काका म्हणत असू. दोन्ही कुटुंबात घरोबा इतका की जेव्हा जेव्हा आम्ही पुण्याला येत असू तेव्हा तेव्हा निसंकोचपणे गोखल्यांकडे उतरत असू. पुण्याला जरी मी वसतिगृहात राहत होतो तरी या न त्या निमित्ताने विशेषतः सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे मला जेवायला जावेच लागे. गाडीची घंटा झाली. आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो. गाडी सावकाशपणे स्टेशनात शिरली. प्लॅटफॉर्मवरील लोक उतरवायला येणाऱ्या पाहुण्याला हेरत उभे होते. माझे वडील नेहमीप्रमाणे नखशिकांत साहेबी वेशात शांतपणे डब्याच्या दाराशी उभे होते. ते खाली उतरले. हरीने त्यांचे सामान बाहेर काढले. मी नमस्कार करायला वाकलो. त्यांनी पाठीवर थोपटत माझ्या अभ्यासाची आणि प्रकृतीची चौकशी केली. माझे वडील अगदी नेहमीप्रमाणे हसतमुख होते. त्यांच्या चालण्या बोलण्यात एक तऱ्हेचा खानदानी रुबाब होता. 50शी उलटलेली होती तरी चेहऱ्यावर तेज होते, आकर्षकपणा होता. त्यामुळे या वयातही ते देखणे वाटत होते. बोलता बोलता आम्ही स्टेशन बाहेर पडलो. तोपर्यंत हरीने गाडी पुढे घेतली होती. आम्ही गोखल्यांच्या बंगल्याकडे निघालो. आमची गाडी बंगल्यात शिरायला आणि गोखले काका सकाळचे फिरून परत यायला एकच गाठ पडली. सौ गोखल्यांसह आमच्या स्वागताला ते बंगल्याच्या दाराशी उभे होते. वडिलांना दिवाणखान्यात सोडून मी, श्रीकांत व मालतीला शोधत घरात गेलो. श्रीकांत चहा करता खालच्या मजल्यावर येण्याचीच तयारीत होता, तर माझा आवाज ऐकून मालती हसत हसत आपल्या खोलीतून माझ्या स्वागताला बाहेर आली. आम्ही तिघेही जेवण घरात आलो. वडील मंडळी चहा फराळाकरिता तेथेच एकत्रित बसली होती. आम्ही तिघे एकत्रितपणे गप्पा गोष्टी करत होतो, तर वडील मंडळी आपापसात बोलत होती. गोखले यांना 2 मुलगे आणि 1 मुलगी. थोरला लंडन युनिव्हर्सिटीत MD होण्याकरिता गेला, तो तिकडेच राहिला, परत आलाच नाही. त्याला तिकडे चांगला जम बसवला. श्रीकांत कॉलेजला इंटरला होता
व मालती मॅट्रिकला बसणार होती. श्रीकांत चांगला धट्टा-कट्टा, उंच-निंच व स्वभावाने अबोल होता. तो कोणाशी फारसा मिसळत नसे. हुशार होता. त्याच्या या एकांडेपणाने तो त्याच्या मित्रात तितकासा प्रिय नव्हता. त्यांना तो अड्यातखोर वाटे. आमच्यात मात्र तो चांगला मिळून मिसळून असे. मालती प्रकृतीने सुदृढ असून लक्ष वेधून घेण्याइतकी गोड व सुंदर मुलगी होती. चांगली बोलकी, खेळकर मोठी आनंदी. तीही हुशार कला-कौशल्यात विशेष वाकबगार होती. चहा झाल्यावर वडिलांनी मला सांगितले, की कोर्टाचे काम झाल्यावर ते मला वसतिगृहात येऊन भेटतील. तेव्हा गोखले काकांची अनुज्ञा घेऊन मी कॉलेजच्या वसतिगृहात परतलो. सायंकाळी बऱ्याच उशिरा मी खोलीवर परतलो, तेव्हा कळले, की प्रतीक्षागृहात गोखले काका व वडील माझी वाट पाहत बसले आहेत. तिकडे मी जाणार तो समोरून ते दोघे माझ्याच खोलीकडे येत असलेले मला दिसले. सर्वसाधारण पालक पाहतात त्याप्रमाणे खोलीत शिरताच वडिलांनी सगळीकडे दृष्टी फेकली. दोघांनी माझ्या अभ्यासाची आणि प्रकृतीची चौकशी केली आणि माझी प्रकृती उत्तम नव्हे तर चांगली असल्याचे पाहून त्यांना समाधानही वाटले. त्यांच्या बरोबर बाहेर पडण्याकरता मी कपडे करत होतो. तेवढ्यात वडिलांनी तिथे पडलेले मिस्टिक्स ऑफ इंडिया हे पुस्तक उचलले. पुस्तकाचे नाव पाहताच वडिलांना विस्मय वाटला. त्यांनी चौकशी केली, की हे पुस्तक माझ्याकडे कसे? सकाळी स्टॉलवर मीच खरेदी केले, असे मी म्हटल्यावर ते काहीच बोलले नाहीत. परंतु घाईघाईने मी जेव्हा म्हटले, की फुरसतीच्या अभावी मी त्या पुस्तकातील एक ओळही अजून वाचली नाही, तेव्हा मात्र ते जराशे हसले. आम्ही तिघेही गोखले काकांच्या मोटारीतून बरेच हिंडलो. मी त्यांच्या बंगल्यावर पोहोचेपर्यंत सायंकाळचे 6 वाजले. जेवायला अजून बराच वेळ होता. तेव्हा श्रीकांत घरी असणार नाही हे मी धरूनच चाललो होतो. पण व्हायोलिन वाजवीत असलेली मालती नक्की तिच्या खोलीत असेल याची मला खात्री होती. इतक्यात नोकराने कोणीतरी भेटायला आले आहे असे गोखले काकांना सांगितले. तेव्हा मालतीच्या शोधात मी वरच्या मजल्यावर प्रयाण केले. अपेक्षेप्रमाणे श्रीकांत वर नव्हताच. पण सौ गोखले घरात नसल्याने त्यांच्याकडे आलेल्या कुण्या पाहुण्याशी बोलत मालती गोखले काकांच्या खोलीत येऊन बसली आहे असे कळले. मी सरळ श्रीकांतच्या खोलीत येऊन बसलो व जवळच पडलेले पुस्तक चाळायला सुरुवात केली. तेवढ्यात मला वडिलांच्या हाका ऐकू आल्या. मी खाली येऊन पाहतो तो आदल्या संध्याकाळी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये व्याख्यान देणारे स्वामीजी मजेत गप्पा गोष्टीत रंगलेले आढळले. माझ्या वडिलांची मी स्वामीजींची ओळख असल्यासारखे दिसले. मला पाहताच त्यांनी स्वामीजींशी माझी ओळख करून दिली. स्वामीजींच्या संभाषणात एक अपूर्व गोडी होती. त्यामुळे तिथे जमलेले सर्वजण विशेष लक्षपूर्वक स्वामीजी बोलत असलेले ऐकत होते. गप्पा चालल्या होत्या इकडल्या तिकडल्याच. त्यापेक्षा विशेष गंभीर चर्चा नव्हती. त्यांच्या भाषणाला आदल्या दिवशी सायंकाळी हजर होतो असे स्वामीजींना मी म्हटले. तेव्हा साहजिकपणे त्यांनी उलट प्रश्न केला, की कसे काय वाटले भाषण? मी ताबडतोब उत्तरलो, तत्वज्ञान हा माझा विषय नसल्याने त्यावर मत देण्याइतके मला काहीच समजले नाही. माझे हे उत्तर ऐकून वडिलांसह माझ्याकडे सर्वजण पाहू लागले. त्यांना माझे उत्तर अनपेक्षित नसले तरी ते ज्या तऱ्हेने मी दिले ती तऱ्हा त्यांना आवडली नसावी. तेव्हा मी माझे म्हणणे स्पष्ट करण्याकरिता म्हणालो, मी व्याख्यानाला गेलो होतो तो एकटाच नव्हे तर तत्वज्ञानाची आवड असलेला माझा स्नेही रमेश यांच्या बरोबर, म्हणून व्याख्यानाला हजर होतो इतकेच. तेवढ्यात भेटायला आलेल्यांशी मुलाखत संपवून गोखले काका आत आले आणि आमच्या गप्पात येऊन मिसळले. माझ्या वडिलांनी स्वामीजींना विचारले, गूढवादाबाबत त्यांना काही अनुभव आला आहे का? नि दैवी शक्ती म्हणून जे काही म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे? त्यांनी आणखीन असेही विचारले, की संपूर्ण सत्याचा अनुभव घेतलेल्या ज्ञानी, पूर्णत्वाप्रत गेलेले पुरुष स्वामींना कधी कुठे भेटला आहे का? स्वामीजींनी माझ्याकडे पाहत पाहत म्हटले, माझ्या तरुण वयात मी पूर्ण निरीश्वरवादी होतो. देव, ईश्वर, परमेश्वर अशी काही दैवी व अतींद्रिय शक्ती आहे व तिची आराधना, पूजा, आळवणी वगैरे करायला हवी यावर माझा मुळीच विश्वास नव्हता. कॉलेजात एक अत्यंत हुशार म्हणून गाजलेले ते विद्यार्थी होते व एम. ची पदवी मिळताच त्यांनी प्राध्यापकी म्हणून नेमणूकही झाली होती. परंतु अकस्मात एके दिवशी गुरुदेवांची एका पूर्णत्वाला पोहोचलेल्या गुरुपुरुषाची गाठ पडली आणि त्यामुळे त्यांच्या जीवनाला निराळीच कलाटणी मिळाली. स्वामीजी म्हणाले, माझे गुरु म्हणून मी त्यांची भालावण करीत नाही, परंतु ज्यांना सत्याचा साक्षात्कार झाला आहे आणि जे पूर्णत्वाला पोहोचले आहेत असे जे सिद्ध पुरुष तुरळकपणे आढळतात त्यापैकी ते एक आहेत. अतींद्रिय शक्ती म्हणून जिला म्हणतात ती सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे.
पण त्याबाबत ते स्वतः मात्र पूर्णतः उदासीन आहेत. गुरुदेवांसारख्या सिद्ध पुरुषांनी आपल्याला शिष्य म्हणून मान्य केले, हे केवळ माझे ह्या जन्मीचे अतुलनीय सद्भाग्यच मी समजतो. कारण अशा सत्पुरुषाचे शिष्यत्व मिळणे ही एक दुष्प्राप्य गोष्ट आहे. सहसा या गोष्टीला साधू पुरुष कधीच तयार होत नाहीत. स्वामीजी अविवाहित असल्याने त्यांना कसलेही मायापाश नव्हते. वयाच्या केवळ 10व्या वर्षी मायबापाचे छत्र नाहीसे झाले. जी थोडीशी माया त्यांनी ठेवली होती, त्यावर त्यांचे शिक्षण तरी पुरे झाले. त्यांनी संसाराचा रस्ता न धरता संन्यस्त जीवन पत्करले. त्यामुळे कोणालाच धक्का बसण्यासारखा नव्हता. गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी करायला सांगितलेल्या साधना करीत त्यांनी गुरु सान्निध्यात कितीतरी वर्षे घालवली. सध्या त्यामुळेच त्यांचे जीवन पूर्ण शांती सुखाचे होते. त्यांना कसलेच पाश नाहीत. कसली इच्छा, आकांक्षा नसल्याने सत्ता, मान-मरातब, कीर्ती व प्रावीण्य असे काही संपादन करायचे आहे, मिळवायचे आहे, आत्मसात करायचे आहे, अशीही ओढ नव्हती. त्यामुळे निराशा, वैफल्य किंवा तज्जन्य दुःख उत्पन्न होण्याचा प्रश्नच येत नव्हता. शरीर जोपर्यंत आहे, तोपर्यंत शारीरिक व्याधी यायच्याच, पण त्यामुळे त्यांची मनःशांती ढळू शकत नाही. निवासस्थान नसल्याने घराची घरघर नाही, त्यामुळे सतत भ्रमंती. पुण्याला ते यापूर्वी पुण्याला ते यापूर्वी अनेक वेळा येऊन गेले असल्याने त्यांना ओळखणारे असंख्य परिचित पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी काहीतरी बोलावे असा त्यांच्या परिचितांचा आग्रह होता. म्हणून आदल्या दिवशी त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या व्याख्यान झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने ते मुंबईला जायचे असल्याचे गोखले मंडळींना भेटून जाण्याकरिता ते आले होते. माझ्या वडिलांची व त्यांची इथेच गाठ पडेल अशी त्यांना कल्पनाही नव्हती. पण माझी व माझ्या वडिलांची भेट झाली याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. माझ्या वडिलांनी स्वामीजींना अहमदनगरवरून येऊन अहमदनगरला येऊन राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण केले. मी पुन्हा दक्षिणेत येईन तेव्हा तुमच्याकडे जरूर येईन, असे स्वामीजींनी उलट आश्वासनही दिले. मी म्हटलं, स्वामीजी, आपली हरकत नसेल तर एक विचारतो. तुमचा देवाच्या अस्तित्वावर प्रथमतः विश्वास नव्हता. मग असे काय घडले, की तुम्ही परमेश्वराचे अस्तित्व मान्य करू लागलात? आणि हिंदुस्थानाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चाललेल्या या आपल्या भ्रमंतीचा आणि देवाच्या अस्तित्वाचा परस्पर संबंध आहे का काही? का एका ठिकाणी स्थिर राहायचेच नाही अशी गुरूंची काही आज्ञाच आहे? आपल्याला काही दैवी शक्ती खरोखरच प्राप्त झाली आहे का? तुमच्यासारख्या सुशिक्षित आणि सुविद्य माणूस या गोष्टी बोलतो आहे म्हणूनच केवळ या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवायचा इतकेच. तरी सुद्धा मला आपले प्रांजळपणे वाटते की आपल्या बहुमूल्य प्रज्ञेचा आणि शक्तीचा हा निव्वळ अपव्यय आहे. स्वामीजी यावर इतक्या मोठ्याने हसले की त्यांच्या पांढऱ्या शुभ्र दंतपंक्तींचे दर्शन घडल्या वाचून राहिले नाही. ते म्हणाले, हे सर्व समजायला तू अजून बच्चा आहेस. गूढवादाच्या पाठीशी 10,000 जास्त वर्षाची मी तीही महान मुनिवर्यांची तपस्या उभी आहे. त्यांना त्यांनी साधनेने प्रयोग करून सिद्ध केलेले ते शास्त्र आहे. हे शास्त्र कोणाच्या लहरींवर किंवा तर्कावर उभारलेले वाऱ्याचे इमले नव्हेत, की कुणीही ते काय हे न समजून घेता सहज धुत्कारून टाकावेत. तसे करणाऱ्यांचा तो निव्वळ दंभ आहे. सर्वसाधारणपणे सारी मानवजात आपले जीवन सुख, शांती, समाधानाचे कसे होईल याकरिता अविश्रांतपणे धडपडत आहे. जरा डोळसपणे अवतीभोवती पहा. जिकडे तिकडे तीव्र कलह दिसतो. आपल्या स्वतःला काहीतरी व्हायला पाहिजे याकरिता सारी शक्ती पणाला लावून आपली अखंड धडपड चालली आहे. ध्येयापाठीमागे धावलो आहोत आपण. का? तर काहीतरी मिळवायचे आहे, हवे आहे, आत्मसात करायचे आहे. पण या धावपळीमध्ये कुठेही नावाला सुद्धा मनःशांती नाही, समाधान नाही, सुखाचा लवलेशही नाही. तेव्हा आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी नि द्रष्टया दार्शनिकांनी स्वानुभवाने दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे सुख, शांती, समाधानाचा अनुभव येऊ शकतो की नाही याचा जरा पूर्वग्रह दूषित दृष्टीने नव्हे तर जरा जास्त गंभीरपणे विचार व्हायला हवा. एखाद्या प्रश्नाचा गंभीरपणे विचारच करायचा नसला तर त्या प्रश्नाचे मूल्य आकळवायचे तरी कसे? विचारांती अनुयुक्तता सिद्ध झाली तर ते तत्वज्ञान नसून भंपकपणा आहे, थोतांड आहे. म्हणून त्याचा जरूर निषेध करा. ते झटकून उडवूनही लावा. पण तुझ्यासारख्या सुशिक्षिताने तरी या गूढवादाचा मूलग्राही विचार करून जे आढळेल, अनुभवास पटेल
त्याचा सर्वसामान्य जनतेच्या मार्गदर्शनाकरिता प्रचार करावयास हवा. या वादाचा पूर्व पक्ष उत्तर पक्ष अनुभवांवर आधारलेल्या मतांचा मागोवा घेत करायला हवा. इतरांच्या मताचा हवाला नकोच मुळे. यावर सौ गोखले म्हणाल्या, स्वामीजी, पुढच्या खेपेला याल ना, तेव्हा आमच्याकडेच उतरा आणि या मार्गातील तुमचे वैयक्तिक अनुभव आम्हाला सांगा. उशीर झाला होता आणि स्वामीजींनाही आणखीन कोणाला भेटायला जायचे होते, म्हणून ते उठले. आणि गोखले काकांनी हरीला हाक मारून स्वामीजींना जिथे जायचे आहे तिथे सोडून येण्यास सांगितले. आम्ही सर्वजण उठलो आणि बंगल्याच्या दारात त्यांना निरोप दिला. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.